उद्या नागपूरमध्ये होणार मंत्रिमंडळाचा विस्तार। मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री। देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंमध्ये सागरवरती पाऊण तास बैठक। राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठीची 2 राज्यमंत्री, 7 कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा। उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या सोबत जायचं की थेट भाजपच्या सोबत युती करावी, यावरून 2 मतप्रवाह। लोकसभेत संविधानावरील चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधीही आज संविधानावरती बोलणार। क्रिसमससाठी मुंबईहून गोवा आणि कर्नाटकमध्ये जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या 48 विशेष गाड्या। एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा जाहीर। विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणार। एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा एबीपी माझाच्या हाती। राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प। लाभार्थ्यांची माहिती इंटरनेटवरती अपडेट करत असल्याने धान्य वाटपाला फटका। आणखी 2 दिवस धान्य पुरवठा रखडणार। तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका। हैदराबादमधल्या घरी दाखल। पारंपरिक पद्धतीने स्वागत। जामीन मिळाल्याच्या नंतरही रात्रभर जेलमध्येच होता मुक्काम। भिवंडीजवळ लोनाड गावामध्ये सकाळपासूनच बिबट्याचा थरार। संजय गांधी नॅशनल पार्क आणि वन विभागाच्या पथकाकडून 20 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद। आज दत्त जयंतीचा मोठा उत्साह। मंदिरांमध्ये भाविकाची अलोट गर्दी। आणि भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या 3ऱ्या टेस्टमध्ये पावसाचा खोळंबा। 13 ओव्हर्सच्या खेळामध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 28 धावा। भारतानं घेतली टॉस जिंकून फिल्डिंग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।